नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर पीएम स्वनिधी योजनेचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या योजनेचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि तसेच ही जी योजना आहे ही कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर 1 जून 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत लहान दुकानदार आणि फेरीवाल्यांना 10,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. आणि त्यांनी जर हे कर्ज फेडल्यास त्यांना दुसऱ्या वेळेस 20,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. आणि आता यामध्ये आतापासून जर त्यांनी 20,000चं कर्ज फेडल्यास त्यांना 50,000 रुपयाचं सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि आता या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर 2024 पर्यंत 42 लाख पतविक्रेत्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी माहिती पाहिली होती आणि त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू असणारं गोवा हे एकमेव राज्य आहे. तर गोव्यामध्ये हा जो कायदा आहे हा कायदा पोर्तुगीजांनी लावला होता आणि ज्यावेळेस 1961 मध्ये गोवा मुक्त झाला होता त्यावेळेस जे सरकार स्थापन झालेलं आहे ते सुद्धा या कायद्यासह स्थापन झालेलं आहे. पण आता उत्तराखंडने हा कायदा लागू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि हा कायदा उत्तराखंडमध्ये लागू झाल्यानंतर असं करणारं उत्तराखंड भारतातील पहिलं राज्य ठरणार आहे. आणि आता उत्तराखंडने या कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्या अध्यक्षा कोण आहेत? तर रंजना प्रकाश देसाई या त्या समितीच्या अध्यक्ष आहेत. आणि आता तुमच्या प्रश्नाचं सुद्धा इथं निश्चित निरसन झालं असेल. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नवीन पिढीमध्ये धूम्रपान रोखण्याच्या उद्देशाने टोबॅको लॉ आणणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर आता नवीन पिढीमध्ये धूम्रपान रोखण्याच्या उद्देशाने टोबॅको लॉ आणणारा पहिला देश हा न्यूझीलंड ठरलेला आहे. आणि आता न्यूझीलंडमध्ये हा कायदा 2023 पासून लागू होणार आहे. आणि आता या अंतर्गत न्यूझीलंडमध्ये 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला तंबाखूची विक्री करण्यात येणार नाही. आणि जरी एखादा व्यक्ती तंबाखू खरेदी करत असेल तर त्याला आता त्यासाठी आपलं ओळखपत्र दाखवावे लागणार आहे आणि त्याचं जर किमान वय 63 असेल त्यावेळेसच त्याला आता तंबाखू विकण्यात येणार आहे. आणि न्यूझीलंड सरकारने 2025 पर्यंत देशाला धूम्रपान मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि आता इथे तंबाखूविषयी बोलत आहोत तर त्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. तंबाखू ही अमेरिकेतील मूळ वनस्पती आहे आणि तंबाखू हा निकोटिना टोबॅकम आणि निकोटिना रस्टिकाच्या वाळलेल्या आणि वक्र पानापासून मिळवली जाते. आणि तंबाखूचा प्रथम वापर अमेरिकेतील रेड इंडियन्सनी केला होता. आणि न्यूझीलंड हा देश मॅपमध्ये पहा कुठे आहे? तर पॅसिफिक समुद्रामध्ये ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश हा न्यूझीलंड आहे. आणि न्यूझीलंडची राजधानी काय आहे? तर वेलिंग्टन ही राजधानी आहे. आणि न्यूझीलंड या देशाचं चलन काय आहे? तर न्यूझीलंड डॉलर हे न्यूझीलंड या देशाचं चलन आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणती कंपनी ही लिथियम आयन सेलची विक्री करण्यासाठी BIS प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे? तर नुकतीच आता गोदी इंडिया ही कंपनी लिथियम आयन सेलची विक्री करण्यासाठी BIS प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे. आणि त्याबरोबरच आता गोदी इंडिया ही कंपनी दंडगोलाकार लिथियम आयन सेल तयार करणारी भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे. तर हे दोन्ही पॉईंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर कोणत्या देशातील संशोधकांना अणुकेंद्रकाच्या संयोगातून म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन पासून ऊर्जा निर्मिती करण्यात यश आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच अमेरिकेतील संशोधकांना अणुकेंद्रकाच्या संयोगातून ऊर्जा निर्मिती करण्यात यश आले आहे. आणि नुकतेच आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीमध्ये यासाठी एक न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर तयार करण्यात आलेला आहे. आणि या प्रयोगामध्ये ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या हायड्रोजनच्या समस्थानिकामध्ये संयोग घडविण्यात आला होता. आणि आता हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भविष्यामध्ये आता एका ग्लास पाण्यातून घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्मिती करणं शक्य होणार आहे. आणि तसेच आता हे जे न्यूक्लिअर फ्युजन आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय?
तर हलक्या दोन मूलद्रव्यांच्या संयोगातून जड मूलद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेस केंद्रीय सम्मिलन असे म्हणतात. आणि या प्रक्रियेदरम्यान अतिशय जास्त प्रमाणात ऊर्जा निर्मिती होत असते. आणि याचं उदाहरण सांगायचं झालं तर सूर्यामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया होते आणि त्यामुळेच सूर्यामध्ये सुद्धा इतक्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा निर्माण होताना दिसते. आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये सुद्धा या न्यूक्लिअर फ्युजनचाच उपयोग करतात. आणि हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा 1000 पट शक्तिशाली असतो. आणि आता हा जो अणुबॉम्ब आहे यामध्ये केंद्रकीय विखंडन या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आणि केंद्रकीय विखंडन म्हणजे काय, तर जास्त वस्तुमान असलेले मूलद्रव्य हे लहान स्थिर अणूमध्ये विभागले जातात. यालाच केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. आणि केंद्रकीय विखंडनासाठी जड मूलद्रव्यावर न्यूट्रॉनचा मारा करण्यात येत असतो. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणाची न्यूयॉर्कमधील फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रथम उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतेच आता न्यूयॉर्कमधील फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रथम उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाच्या सुष्मिता शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या ज्या सुष्मिता शुक्ला आहेत यांची नियुक्ती कधीपासून प्रभावी होणार आहे, तर मार्च 2023 पासून यांची नियुक्ती प्रभावी होणार आहे. आणि याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे नवे महान्यायवादी आर व्यंकटरमानी ठरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद तैयब इक्राम झालेले आहेत. तर 27व्या महालेखा नियंत्रक म्हणून भारती दास, EESLचे CEO म्हणून विशाल कपूर, तर हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून दिलीप तिर्की यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. तर आता महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून वीरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या आधी 2017 पासून आशुतोष कुंभकोणी हे राज्याचे महाधिवक्ता होते. आणि आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर वीरेंद्र सराफ यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे वीरेंद्र सराफ आहेत यांच्याविषयी हा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या, हे बॉम्बे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. आणि तसेच आता हे जे महाधिवक्ता पद आहे यामध्ये राज्यघटनेमध्ये काय तरतुदी देण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि महाधिवक्त्याची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते, तर राज्यपालामार्फत त्यांची नेमणूक करण्यात येते. आणि त्यांच्यासाठी काय अर्हता सांगितलेली आहे, तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. आणि आता जे महाधिवक्ता असतात यांचा पदाचा कालावधी घटनेमध्ये निश्चित नाही, म्हणजेच राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच ते हे पद धारण करतात. आणि राज्यपाल निर्धारित करतील असेच पारिश्रमिक त्यांना प्राप्त होते. आणि तसेच त्यांना विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण देखील प्राप्त असते. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच आर्टन कॅपिटलद्वारे पासपोर्ट इंडेक्स 2022 प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता या इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 87व्या क्रमांकावर आहे. आणि तसेच यामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे, तर UAE हा यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि UAEचा पासपोर्ट धारक व्यक्ती 180 पेक्षा जास्त देशामध्ये प्रवेश करू शकतो. आणि यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये फ्रान्स आहे, तिसऱ्यावर जर्मनी, चौथ्यावर स्वीडन, पाचव्यावर फिनलँड, सहाव्यावर लक्झेंबर्ग आणि 7व्या क्रमांकावर यामध्ये स्पेन हा देश आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील सर्वात मोठे आणि चौथे व्यावसायिक जेट टर्मिनल कार्यान्वित करण्यात आले आहे? तर नुकतेच आता केरळ राज्याच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील सर्वात मोठे आणि चौथे व्यावसायिक जेट टर्मिनल कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आणि याआधी असे टर्मिनल दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा उभारण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतरचं आता हे भारतातील चौथे व्यावसायिक जेट टर्मिनल आहे. आणि तसेच आता इथं कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी बोललेलं आहे, तर याविषयी हे पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ आहे. आणि केरळमध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, तर 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. आणि ते कोणकोणते, तर कोचीन, कालिकत, त्रिवेंद्रम आणि कन्नूर ही 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ केरळ या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. 2022च्या हुरुन ग्लोबल 500 मूल्यवान कंपन्याच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या 500 मूल्यवान कंपन्याच्या यादीमध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे. आणि यावेळेस या 500 मूल्यवान कंपन्यामध्ये भारतातील 20 कंपन्याचा समावेश आहे. आणि यामध्ये गेल्या वर्षी भारतातील 8 कंपन्याचा यामध्ये समावेश होता. आणि त्यावेळेस भारत यामध्ये 9व्या क्रमांकावर होता. आणि यावर्षी भारत आता यामध्ये 20 कंपन्यासह 5व्या क्रमांकावर आलेला आहे.
आणि तसेच या 500 मूल्यवान कंपन्यामध्ये सर्वात मूल्यवान कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ॲपल ही कंपनी सर्वात मूल्यवान कंपनी ठरलेली आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अमेझॉन आणि टेस्ला या कंपन्याचा क्रमांक आहे. आणि भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी यामध्ये कोणती ठरलेली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरलेली आहे. आणि या 500 कंपन्यामध्ये या कंपनीनं 34वा क्रमांक मिळवलेला आहे. आणि तसेच या 500 मूल्यवान कंपन्यामध्ये सर्वाधिक कंपन्या या अमेरिकेच्या होत्या आणि अमेरिकेच्या यामध्ये 260 कंपन्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 35 कंपन्यासह चीन आहे, तिसऱ्यावर 28 कंपन्यासह जपान आहे, चौथ्यावर 21 कंपन्यासह युनायटेड किंगडम आहे आणि 5व्या क्रमांकावर 20 कंपन्यासह भारत आणि कॅनडा संयुक्तरित्या आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. तर आता अलीकडेच कोणत्या संघटनेद्वारे प्रमुख जेंडर टूलकिट लॉन्च करण्यात आली आहे? तर नुकतीच आता अशी जेंडर टूलकिट वर्ल्ड बँकेद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि आता ही जेंडर टूलकिट लॉन्च करण्यामागचा उद्देश काय आहे? तर महिलांच्या प्रवासाच्या गरजा अधिक समावेशक असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची रचना कशी करावी याबद्दल भारतीय शहरांना मार्गदर्शन करणे हे या टूलकिट जारी करण्यामागचं उद्दिष्ट आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा भारतामध्ये ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे आयोजित केला जातो. आणि पहा, याआधी आपण सुलोचना चव्हाण यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. फक्त त्यांचे जे पुरस्कार होते ते सांगायचे राहिले होते, ते सुद्धा नोट करून घ्या. त्यांना 2022 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2010 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, तसेच 2012 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल फार्म कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.